देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पद देण्यात आलं आहे। विवेक फणसळकर हे आज निवृत्त झाले। यांच्यानंतर आयुक्त पदासाठी सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती। याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानुसार आज देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कोण आहेत देवेन भारती? 1984च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले भारती सुमारे 54 वर्षाचे आहेत। भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत। त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक पूर्ण केलंय तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली आहे। त्यांनी मुंबईत DCP तसेच झोन 9 आणि DCP गुन्हे शाखा म्हणून काम केलंय। अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा आणि त्यानंतर सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था पदावर ते कार्यरत होते। ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था तसेच महाराष्ट्र ATSचे प्रमुख देखील होते। महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय 1984च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात। वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्तपदी कार्यरत होते। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्तीच्या YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।